अनेक कवींना दिशादर्शक ठरणारी शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्रामध्ये जोमाने जे चालवत आहेत ते शब्दगंधेचे संस्थापक सचिव मी कवी म्हणून त्यांना इथे आमंत्रित करेल. आदरणीय सुनीलजी गोसावी, आपल्याला विनंती आहे की आपण आपली एक रचना इथे ठेवाल. तिच्यासोबत चालताना रस्ते आपोआप सोपे झाले. तिच्यासोबत चालताना रस्ते आपोआप सोपे झाले. दुःखाचे आवेग आले अन कष्टाचे ओझे हलके झाले. तिचं हसणं म्हणजे घरातलं पहिलं पाऊल. तिचं हसणं म्हणजे घरातलं पहिलं पाऊल. थकलेल्या मनावर असते शांततेची चाहूल. माझ्या अपयशाला ती धीराचं पाणी घालते. माझ्या अपयशाला ती धीराचं पाणी घालते. अन यश आलं की आधीच ती आनंदात नाहते. शब्दात नाही मोठेपण पण भावनांची खोल दरी. शब्दात नाही मोठेपण पण भावनांची खोल दरी. माझ्या प्रत्येक स्वप्नाला देते विश्वासाची शिदोरी. आता कळलंय आयुष्य म्हणजे फक्त श्वासांची मोजदाद नाही. आता कळलंय आयुष्य म्हणजे फक्त श्वासांची मोजदाद नाही. तिच्यासोबत असल्यावर सुखाला कारण लागत नाही. तिच्यासोबत असल्यावर सुखाला कारण लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रत्येक पुरुषांच्या आयुष्यामध्ये स्त्री ही पत्नी म्हणून, माता म्हणून, भगिनी म्हणून, मुलगी म्हणून नेहमीच अवतरत असते. परंतु पुरुषाने आपल्या सहचारिणीला हे म्हणायला हवं की पायाजवळ हात नको, खांद्याजवळ उभी राहा. पायाजवळ हात नको, खांद्याजवळ उभी राहा. समतेसाठी लढू आपण, होऊन गेलो जरी स्वाहा. समतेसाठी लढू आपण, होऊन गेलो जरी स्वाहा.